नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी नागरिकशास्त्र पाठ क्रमांक 5 राज्य शासन या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. अ प्रश्न, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन टिंबटिंब येथे होते. उत्तर, नागपूर. दुसरा प्रश्न, राज्यपालांची नियुक्ती टिंबटिंब कडून होते. राज्यपालांची नियुक्ती कोणाकडून होते? राष्ट्रपतीकडून होते. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार टिंबटिंब यांना असतो. उत्तर, राज्यपाल. प्रश्न 2, तक्ता पूर्ण करा. इथे सभागृहे, कार्यालय, सदस्य संख्या, निवडणुकीचे स्वरूप आणि प्रमुख दिलेले आहेत. विधानसभा काल किती वर्षाचा असतो? 5 वर्ष. सदस्य संख्या 288 असते. निवडणुकीचे स्वरूप जनतेकडून निवडून असते आणि प्रमुख कोण असतं? अध्यक्ष. विधान परिषदेचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. सदस्य संख्या 78 असते. निवडणुकीचे स्वरूप कला साहित्य क्षेत्रातील तज्ञांची राज्यपाल नियुक्ती करतात. विधानसभेच्या सदस्यांकडून, स्थानिक शासन संस्थेकडून, शिक्षक मतदारसंघाकडून, पदवीधर मतदारसंघाकडून यांची नियुक्ती होते. त्यानंतर प्रमुख कोण असतात? सभापती. प्रश्न 3, टिपा लिहा. पहिला आहे राज्यपाल. केंद्रीय पातळीवर राष्ट्रपती ज्याप्रमाणे नामधारी प्रमुख असतात, त्याचप्रमाणे घटक राज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून होते व त्यांची मर्जी असेपर्यंतच ते अधिकारावर राहू शकतात. राज्यपालांनाही कायदेविषयक काही महत्त्वाचे अधिकार आहेत. उदाहरणार्थ, विधानसभा व विधान परिषदेने संमत केलेले विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रूपांतरित होते. विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास राज्यपाल तसा अध्यादेश काढू शकतात. 2 आहे मुख्यमंत्र्यांची कार्य. उत्तर, राज्याचा वास्तविक प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री पुढील कार्य करतो. 1. कार्यक्षम आणि अधिकाधिक प्रतिनिधिक असे मंत्रिमंडळ तयार करणे. निवडलेल्या मंत्र्यांमध्ये खाते वाटप करणे. सर्व खात्यांमध्ये समन्वय निर्माण करणे. मंत्रिमंडळातील मतभेद मिटवणे व त्यांच्याकडून प्रभावी कार्य करून घेणे. राज्याचे नेतृत्व करणे. राज्याची धोरणे ठरवून त्यांची अंमलबजावणी करणे. जनतेच्या अडचणी समस्या सोडवणे. प्रश्न 4, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामधील 1 नंबर प्रश्न, विधानसभेच्या अध्यक्षांचे कार्य स्पष्ट करा. उत्तर, विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते. निवडणुकीनंतर नव्याने अस्तित्वात असलेल्या विधानसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष व एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. सभागृहाचं कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करण्यापासून बिगर संसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्यापर्यंतची अनेक कार्ये अध्यक्षांना करावी लागतात. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी उपाध्यक्ष पार पाडतात. प्रश्न 2, संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था का स्वीकारली? उत्तर, भारताचा भौगोलिक विस्तार मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूपही जिनसी आहे. भाषा, धर्म, चालीरीती व प्रादेशिक स्वरूप यांत विविधता आहे. अशा वेळी एकाच केंद्रीय ठिकाणावरून राज्यकारभार करणे सोयीचे ठरणार नाही. हे विचारात घेऊन संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली. 3 नंबर प्रश्न, खाते वाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? उत्तर, विविध खात्यांत काही खाती महत्वाची असतात तर काही खाती दुय्यम असतात. त्याप्रमाणे खाते वाटप करावे लागते. कॅबिनेट व राज्यमंत्री हा मुद्दाही विचारात घ्यावा लागतो. निवडलेल्या मंत्र्यांच्या कामाचा अनुभव, कार्यक्षमता विचारात घ्यावी लागते. मंत्र्यांची राजकीय कारकीर्द, त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि त्यांचा कल व आवड विचारात घ्यावी लागते. जनतेच्या समस्यांची जाण, प्रभावी नेतृत्व या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.
थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.